आम्हाला ना भाजप दूरची आहे ना शिंदेची शिवसेना. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी अंबादास दानवे यांचं सूचक विधान. तर जिल्हा परिषद सदस्यांचं सत्तेत सहभागी झालं पाहिजे असं मत असल्याचं देखील दानवेंचं वक्तव्य. विधान परिषदेसाठी ठाकरेंनी फोन केला तर मदत करणार का? पत्रकारांचा शिंदेंना प्रश्न. यावरती विधान परिषद निवडणुका लागल्यानंतर बोलू असं शिंदेंचं उत्तर. हेल्प केलेलं राज्यसभेच्या सीटसाठी आणि असंच हेल्प आता उद्धव ठाकरे यांना पाहिजेच नाही तर ते तुम्हाला कॉल करावा असं सांगितलं गेलं विधानसभेसाठी. विधान परिषद राज्यसभा ही निवडणूक होऊन गेलेली आहे. आता विधान परिषद येईल निवडणूक तेव्हा पाहू. मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं आणखी एक नवीन टीझर जारी. राज्यभरामध्ये पाडवा उत्साहात साजरा करण्याचं राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन. मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरती भूखंड लाटल्याचा आणि कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा देखील आरोप आहे. आमदार मेहतांनी 400 ते 500 कोटींपेक्षा अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा आरोप. खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रात आमदार नरेंद्र मेहता यांचा भूमाफिया असा उल्लेख. नाना पटोलेंचा आरोप. पीओममधून मुख्यमंत्र्यांना फोन आलेला आहे आणि ह्या सगळ्या कारवाया कराव्यात अशी त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. आता मुख्यमंत्री हे सगळं प्रकरण दाबते का की त्याच्यावर कारवाई करते? इव्हन त्यांचं सदस्यत्व सुद्धा रद्द होऊ शकतं आणि मग मुख्यमंत्री त्यांचं आमदारकीचं सदस्यत्व रद्द करणार का हा पण प्रश्न आम्ही या निमित्तानं निर्माण करतो. नरेंद्र मेहता यांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. अमोल लखवी यांच्या अर्जामध्ये भूमाफिया असा उल्लेख. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. निवेदनाच्या ईमेलची प्रत सोबत पाठवली. निवेदन आल्यावरती मंत्री म्हणून मला चौकशी करावीच लागते असंही स्पष्टीकरण. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरती शिवसेनेचा आक्रमक पवित्रा कायम. गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आव्हाडांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. आव्हाडांना याची कठोर किंमत ही समाजासमोर भोगावी लागेल. निलंबनासंदर्भात आज आपण या ठिकाणी ठराव मांडणार आहोत. आज या संदर्भामध्ये सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी मान्य विधानसभा अध्यक्ष जेव्हा गटनेत्यांची बैठक घेतात तेव्हा मान्य विधानसभा अध्यक्षांच्या समोर शिवसेनेच्या वतीनं हा मुद्दा आम्ही अध्यक्षांच्या समोर बैठकीमध्ये उपस्थित करू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये सव्वा तास चर्चा. शिंदेंसह शिवसेना खासदारांनी देखील मोदींची भेट घेतली आहे. दरम्यान शिंदे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहेत. शिंदेंनी दिल्लीमध्ये येऊन कितीही रिपोर्ट्स दिले तरी देखील काहीही फरक पडणार नाही. राऊतांची शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरती टीका. भाजपला ज्या वेळेला शिंदेंची गरज नाही असं वाटेल त्या दिवशी ते शिंदेंना दूर लोटतील अशी देखील राऊतांनी टीका केली आहे. तुम्ही दिल्लीमध्ये येऊन किती रिपोर्ट्स दिले तरी त्या रिपोर्ट्सचा फार फायदा होणार नाही. कारण दिल्लीचं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे. गरज म्हणून त्यांनी तुम्हाला तिथे ठेवलं आहे. त्यांनी निर्माण केलेले तुमचे पक्ष आहेत. ज्या क्षणी त्यांना वाटेल तुमची गरज संपली त्या क्षणी तुम्हाला ते मोडीत काढतील. मुंबईच्या बोरिवलीमध्ये भाजप नगरसेविका जिज्ञासा शहा यांची दादागिरी. एका खासगी दुकानामध्ये घुसून नगरसेविकेकडून तोडफोड. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. नागपूरमध्ये महापौर उपमहापौरांच्या पदग्रहणाच्या सोहळ्यावरती 16 लाख रुपयांचा खर्च. कोणत्याही प्रकारची निविदा न काढता 16 लाख रुपयांची उधळपट्टी. नुसत्या फुलांच्या सजावटीवरती 2.5 लाख रुपयांचा खर्च. स्थायी समितीची कार्यतर मंजुरी घेण्याचा प्रयत्न. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी राज्यामधील जवळपास 55 भाजपचे आमदार केरळमध्ये प्रचारात उतरतील. सूत्रांची माहिती. केरळमध्ये 20 मार्चपासून टप्प्याटप्प्यानं आमदार प्रचारामध्ये सहभागी होणार अशी ही माहिती. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. उद्याच्या परीक्षेचे भूगोलाचे 50 पेपर स्ट्रॉंग रूममधून चोरीला गेलेत. स्ट्रॉंग रूमच्या समोरील सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक बाब समोर. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यामधील ढवळपुरी गाव बंद. शाळकरी विद्यार्थिनीकडून आरोपीच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त. या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून आरोपीला फाशी देण्याची ग्रामस्थांची मागणी.
पुण्यामध्ये एका सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये 15 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आले. आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी 6 ते 7 महिने या मुलीवरती अत्याचार केल्याची माहिती आहे. भारती विद्यापीठ हद्दीमधील पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. बीडच्या धारूर शहरामध्ये दुचाकीनं अचानकपणे पेट घेतला. पेट्रोलची टाकी फुल केल्याच्या नंतर वाढत्या उष्णतेमुळे या गाडीनं पेट घेतल्याचं कळतंय. सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये. मुंबई गोवा महामार्गावरच्या भोसते घाटामध्ये अलबत्या गलबत्या नाटक कंपनीच्या गाडीची समोरच्या ट्रकला धडक बसली आहे. बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये साऊंड आर्टिस्ट विलास दाते आणि बस चालक प्रकाश आव्हाड हे जखमी झाले. कौटुंबिक वादामधून पतीनं पत्नीला मुलुंड स्टेशनवरती लोकलच्या समोर ढकलून दिलंय. या घटनेमध्ये पत्नीचा मृत्यू झाला. आरोपी राजकुमार गुप्ता याला सुरतमधून अटक. घटनेच्या काही तास आधीच पत्नीनं पोलिसांमध्ये तक्रार दिलेली होती. सांगलीच्या आटपाडीमध्ये दागिने खरेदीसाठी येणाऱ्या विवाहित महिलेची ओळख वाढवून तिला धमकावत जबरदस्तीने अत्याचार, सराफावरती गुन्हा दाखल. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगकडून एका तरुणाची हत्या करण्यात आली. 3 तरुणांनी एका तरुणावरती कोयत्यानं वार करत हत्या केली आहे. जुन्या वादामधून हत्या झाल्याची पोलिसांची माहिती आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. नाशिकच्या तपोवनामध्ये अनेक झाडांवरती खिळे आणि बिब्बे लावून काळी विद्या केल्याचा पर्यावरण प्रेमींचा दावा. झाडावरती एका कुटुंबामधील व्यक्तीचे फोटो, बिबे आणि खिळे ठोकल्याचा दावा आहे. खिळे ठोकल्यामुळे झाडांना इजा पोहोचत असल्यामुळे पर्यावरण प्रेमींची कारवाईची मागणी. मुंबईच्या काळाचौकी परिसरामधील वयोवृद्धाची फ्रॉड लिंकच्या माध्यमातून फसवणूक. क्रेडिट कार्डमधून तब्बल 6,90,000 रुपये लंपास. वृद्धाने वेळीच सायबरच्या 1903 या नंबरवरती संपर्क केल्यामुळे फसवणुकीची रक्कम थांबवण्यात पोलिसांना यश आलंय. महानगर गॅसचं सप्लाय कट करणार म्हणून त्यांना सांगून APK फाईल पाठवून ते विक्टिमनी APK फाईल डाउनलोड केल्यानंतर त्यांचा जे पैसा आहे तर तिथून ते सायफन ऑफ झाला होता पर्टिक्युलर अमाऊंट. तर त्यावर इमिडिएटली ते गुन्हा पण दाखल झालेले आहेत. मुंबईच्या पवई परिसरामध्ये पोलीस असल्याचा बनाव करून 2 जणांना लुबाडलं. परदेशी चलनाच्या बदल्यामध्ये भारतीय रुपये देण्याच्या व्यवहारामधून जवळपास 7 लाखांची फसवणूक. पवई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळ्यामध्ये उन्हामुळे 5 एकरामधलं कलिंगडाचं पीक खराब झालंय. भाव घसरल्यामुळे कलिंगडाच्या विक्रीसाठी सध्या बाजारपेठही उपलब्ध होत नाहीये. तापलेल्या उन्हामुळे पीक देखील खराब होत आहे. निमझरी इथल्या दिनेश पाटील यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यामध्ये येवला, मनमाड, मालेगाव या रस्त्यावरच्या अवजड वाहतूक ही येत्या 24 मार्च पासून दिवसा बंद असेल. वाहतुकीची कोंडी आणि अपघात हा टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय. रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ही वाहतूक सुरू राहील. नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यामधील कल्पना जिनिंग कंपनीच्या आवारामध्ये आग लागली होती. कापूस हाताळत असताना ट्रॅक्टरच्या इंजिनामध्ये शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी पेटली आणि यानंतर कापसानंही पेट घेतला. शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झालाय. ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचं निधन झालंय. स्वरचित कवितांच्या सोबतच डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा त्यांनी अनुवाद केला होता. दीप्ती नवल यांच्या लम्हा लम्हा तसंच डॉक्टर चंद्रप्रकाश देवल यांच्या बोलो माधवी या हिंदी कविता संग्रहाचा देखील त्यांनी अनुवाद केला. 15हून अधिक पुरस्कारांनी देखील त्यांचा सन्मान झालेला आहे. बातमी भंडाऱ्यातली. भंडाऱ्यामध्ये बिबट्यांच्या बछड्यांची झाडासह रस्त्यावरती मस्ती. थरारक व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झालाय. तुमसर तालुक्यामधील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रामधली ही दृश्य आहेत. बुलढाणा जिल्ह्यामधल्या जळगाव जामोद शहरामध्ये रहिवासी परिसरामध्ये बिबट्या दिसलाय. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये त्याचा वावर कैद झालेला आहे. हाच बिबट्या त्यानंतर नगर परिषदेच्या इमारतीच्या परिसरामध्ये देखील आढळला. वन विभागाचा बिबट्याला पकडण्यासाठी शोध सुरू आहे. चिपळूणच्या नायशी गावामध्ये वागेश्वरी देवीचा शिंपणे उत्सव साजरा. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये शिमगोत्सवाची सांगता होती आहे. उत्सवाच्या निमित्ताने देवीची पालखी निघालेली आहे. पारंपरिक ढोल ताशे आणि सनईच्या तालावरती उत्साहात देवळाकडे ही पालखी रवाना झालेली आहे. रत्नागिरीच्या दाभोळ बीचवरती कासवांचं उत्तम संवर्धन. शेकडो पिलांची समुद्राकडे वाटचाल. दाभोळ किनाऱ्यावरती कासवांच्या 9 घरट्यांमधून 409 पिल्लं समुद्राच्या दिशेनं झेपावलेली आहेत. पिल्लं बाहेर पडण्याची वेळ आल्याच्या नंतर त्यांना सुरक्षितपणे समुद्रापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. गुढीपाडव्याच्या निमित्तानं वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याच्या 10,000 पेट्या दाखल होण्याची शक्यता आहे.
कोकणामधील हापूस आंब्याच्या पेटांची आवक होण्याचे संकेत आहेत. मागील वर्षी 25,000 पेटांची आवक झाली होती. अवकाळी पावसाचा यंदा मात्र फटका बसल्यामुळे आवक घटण्याची देखील शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.